Hello, good evening friends. Welcome to the pharmacy channel. In this channel we study the coronary artery disease. तर आपण आज coronary artery disease चा आपण स्टडी करणार आहे. तर फर्स्टली आपण coronary artery disease म्हणजे काय तर ते आपण बघू. Coronary artery disease is caused by a buildup of fats, cholesterol in and on the walls of arteries. तर करोनरी आर्टरी डिसीज हे आपल्याला कॉज का होतात तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल फॅट्सची लेवल जेव्हा वाढते तर ते कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते त्यामुळे आपल्याला करोनरी आर्टरीजसारखे डिसीज होत असतात. तर त्याचे अजून दुसरे कोणते कॉजेस असू शकतात तर ते आपण बघणार आहे. तर फर्स्ट कॉज आहे त्याचा डायबिटीज ऑर इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे ज्या पेशंटला डायबिटीज आहे त्यांनासुद्धा करोनरी आर्टरीज डिसीज हे होऊ शकतात. सेकंड कॉज आहे आपला हाय ब्लड प्रेशर. जर का आपलं ब्लड प्रेशर वाढलं तर आपल्या हार्टच्या ज्या आर्टरीज असतात ज्या ब्लड सप्लाय करतात त्या काय होतात स्टिफ होऊन जातात त्या आर्टरीज, त्यामुळे सुद्धा आपल्याला करोनरी आर्टरी डिसीज होतात. तर थर्ड आपला कॉज आहे लॅक ऑफ एक्सरसाइज. तर लॅक ऑफ एक्सरसाइज म्हटलं म्हणजे काय तर आपल्या बॉडीला फिजिकली आपण हेल्दी राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज खूप गरजेची असते आपल्या बॉडीला. त्यामुळे आपण एक्सरसाइज न केल्याने आपल्या बॉडीमध्ये ओबेसिटी, फॅट, कोलेस्ट्रॉलची लेवल ही वाढू शकते. त्यामुळे हे सुद्धा एक कॉज आहे त्याचंवालं. तर फोर्थ कॉज आहे स्मोकिंग ऑर टोबॅको यूज. जर का आपण स्मोकिंग किंवा आपण टोबॅको केलं तर त्याचे आपल्या हार्टच्या हेल्थवर डेंजरस इफेक्ट हे होतात. तर आपण ह्यानंतरून त्याचे काही रिस्क फॅक्टर आहे करोनरी आर्टरी डिसीजचे, तर रिस्क फॅक्टर आपण स्टडी करणार आहे. तर फर्स्ट रिस्क फॅक्टर करोनरी आर्टरी डिसीजचा आहे तो म्हणजे एज. हा करोनरी आर्टरी डिसीजचा फर्स्ट रिस्क फॅक्टर आहे. तर एज म्हणजे काय तर एज का हा करोनरी आर्टरी डिसीजचा रिस्क फॅक्टर आहे तर जेव्हा आपली एज ही वाढते तर वाढत्या एजनुसार आपल्या ज्या आर्टरीज असतात त्या नॅरो होऊन जातात किंवा त्या डॅमेज होतात. तर त्यामुळे हे सुद्धा एक रिझन आहे किंवा हा रिस्क फॅक्टर आहे आपला करोनरी आर्टरी डिसीजचा. तर सेकंड रिस्क फॅक्टर हा आपला आहे तो म्हणजे बर्थ सेक्स. म्हणजे ज्या वुमेन असतात वुमेनला त्यांच्या मेनोपॉजच्या पिरियडमध्ये त्यांना करोनरी आर्टरीज डिसीज हे होण्याची शक्यता असते. तर आपला थर्ड रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे फॅमिली हिस्ट्री. तर फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय तर फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्या मदरला किंवा फादरला जर का हे हार्ट रिलेटेड जर का कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जर का असतील तर आपल्यालासुद्धा पुढे हे डिसीज होण्याची शक्यता आहे. तर फोर्थ आहे आपला रिस्क फॅक्टर तो म्हणजे स्मोकिंग. तर स्मोकिंगमुळे आपल्या हार्टच्या हेल्थवर डेंजरस इफेक्ट होतो, त्यामुळे स्मोकिंगसुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. आपला फिफ्थ आहे रिस्क फॅक्टर तो म्हणजे हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर म्हणजेच आपला ब्लड प्रेशर जर का वाढला, जर का आपल्याला हायपरटेन्शन असेल तर त्याचा आपल्या हार्टच्या ज्या आर्टरीज असतात त्यावर बॅड इफेक्ट होतो आणि त्या डॅमेज होता किंवा हार्टमध्ये ब्लड क्लॉट जरी निर्माण झाला तर हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. 6 नंबरचा आपला रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. तर जर कोलेस्ट्रॉल हा 6 नंबरचा रिस्क फॅक्टर आहे. जर का कोलेस्ट्रॉल लेवल आपल्या बॉडीमध्ये वाढली, कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढलं तर तो सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे ह्या डिसीजसाठी. 7th नंबरचा आहे आपला डायबिटीज. तर डायबिटीजसुद्धा रिस्क फॅक्टर आहे ह्या डिसीजसाठी. 8 नंबरचा आहे ओबेसिटी. जर का आपल्या बॉडीमध्ये ओबेसिटी किंवा फॅटची लेवल जर का वाढली तर ते सुद्धा आपल्याला करोनरी आर्टरी डिसीज आपल्याला होऊ शकतो. 9th नंबरचा आहे आपला क्रोनिक किडनी डिसीज. तर क्रोनिक किडनी डिसीज जर का आपली हिस्ट्री असेल, आपल्याला क्रोनिक किडनी डिसीज असेल तर त्याचा आपल्या हार्टवर सुद्धा इफेक्ट होऊ शकतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला डिसीज होऊ शकतो. त्यानंतर आपला 10th आहे रिस्क फॅक्टर तो म्हणजे नॉट गेटिंग इनफ एक्सरसाइज. म्हणजे आपल्या बॉडीला जेवढी एक्सरसाइजची गरज आहे ती एक्सरसाइजसुद्धा आपण केली नाही तर आपल्याला हे डिसीजेस होऊ शकतात. नंतरून काय अ लॉट ऑफ स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे कोणता येईल आपला इमोशनल स्ट्रेस. जे व्यक्ती इमोशनली स्ट्रेस घेतात तर त्यामुळे त्यांच्या आर्टरीजवर इफेक्ट होतो
तर आपल्या आर्टरीज डॅमेज होतात, त्यामुळे स्ट्रेससुद्धा हा एक रिस्क फॅक्टर आहे. 12 नंबरचा आपला रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे अनहेल्दी डाएट. जर का आपल्या डाएटमध्ये जर का सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण तसेच शुगर किंवा सॉल्टचं प्रमाण जर का जास्त असेल तर सुद्धा हा रिस्क फॅक्टर आहे आपला ह्या डिसीजसाठी. तर आपला 13 नंबरचा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे अल्कोहोल यूज. जर का आपण हेवी अल्कोहोल जर का कोणी करत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या हार्टवर त्याचा इफेक्ट होतो. आणि 14 नंबरचा आपला रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे अमाऊंट ऑफ अ स्लीप. तर आपण झोप किती घेतो म्हणजे लॅक ऑफ अ स्लीप आणि टू मच स्लीप हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे हे रिस्क फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हे अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे आपण स्लीप पण व्यवस्थित केलं पाहिजे. तसंच अल्कोहोलचा यूज आपण अवॉइड केला पाहिजे. तसंच डायबिटीज असेल तर त्यामध्ये शुगर आपण अवॉइड केली पाहिजे. तसंच अनहेल्दी डाएट नाही घेतलं पाहिजे, हेल्दी डाएट घेतलं पाहिजे. तर हे सुद्धा रिस्क फॅक्टर आहे, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे ह्या डिसीजसाठी. तर आपण ह्यानंतरून त्याचे काही सिम्पटम्स असतात करोनरी आर्टरी डिसीजमध्ये, तर ते आपण सिम्पटम्स स्टडी करणार आहे. फर्स्ट सिम्पटम्स आहे आपला चेस्ट पेन कॉल्ड ॲज द एंजायना. जर का आपल्या चेस्टमध्ये पेन होत असेल तर आपण त्याला एंजायनासुद्धा म्हणतो. तसंच आपल्याला काय शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ. तर शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ हा सुद्धा एक सिम्पटम्स आहे करोनरी आर्टरीज डिसीजचा. तर त्यांच्यामध्ये हे शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ हे सिम्पटम्स दिसत असेल तर त्यांना टायर्डनेस, फीलिंग अनइझी असे फीलिंग्स होत असतात जर का आपल्याला ब्रीथ करायला प्रॉब्लेम होत असेल तर. थर्ड काय आपला फटीग. जर का आपल्याला बॉडीला जर का ब्लडचा फ्लो आहे किंवा ब्लड सप्लाय तो व्यवस्थित झाला नाही, ऑक्सिजन जर का भेटला नाही आपल्या बॉडीला तर आपल्याला फीलिंग लाईक अ टायर्डनेससुद्धा आपल्याला फील होऊ शकतं. आपला 4 नंबरचा सिम्पटम्स आहे तो म्हणजे आपला हार्टबर्न. आपल्या छातीमध्ये जळजळ होते तर हा सुद्धा एक रिझन आहे किंवा सिम्पटम्स म्हणू शकतो आपण त्या डिसीजसाठी. 5th नंबरचा आहे आपल्याला नॉशिया, वॉमिटिंग. जर का आपल्याला ऑक्सिजन हे बॉडीला भेटलं नाही तर आपल्याला टायर्डनेस, नॉशिया हे फिलिंग्स आपल्याला येत असतात. तर आपण करोनरी आर्टरी डिसीजला आपण ट्रीट करण्यासाठी काय ट्रीटमेंट केली पाहिजे तर डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. ट्रीटमेंट कोणती सजेस्ट करतात त्या पेशंटला ते अँजिओप्लास्टी किंवा सर्जरी सजेस्ट करत असतात करोनरी आर्टरीज डिसीजच्या पेशंटला. तसेच आपण कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे, सेल्फ पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना. तर सेल्फमध्ये काय येतं, सेल्फ ट्रीटमेंट आपण कोणती घेऊ शकतो तर आपण क्विटिंग स्मोकिंग, परत आपलं वेट आपण बॅलन्स करू शकतो. म्हणजे आपलं वेट आपण म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये आपण कोलेस्ट्रॉलची लेवल आपण कमी करू शकतो. तर आपण त्यासाठी अनहेल्दी डाएट न घेता आपण त्याच्यासाठी अनसॅच्युरेटेड फॅट्स आहे आपल्या डाएटमध्ये आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तर आपला थर्ड ट्रीटमेंट आहे ते म्हणजे फिजिकल एक्सरसाइज. तर फिजिकलीसुद्धा आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यासाठी आपण फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे. 4th नंबरचं आपलं आहे ट्रीटमेंट ते म्हणजे लो फॅट डाएट. तेच आलं आपलं की आपण सॅच्युरेटेड फॅट हे आपण अवॉइड केलं पाहिजे आणि अनसॅच्युरेटेड फॅट आपण आपल्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तर ही तर झाली ट्रीटमेंट. तर यानंतरून आपण त्यासाठी काही फार्माकोलॉजिकल थेरपी असते, काही ड्रग्स असतात ते आपण ह्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी घेतो. तर त्यामध्ये काय येतं फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये किंवा फार्माकोलॉजिकल थेरपीमध्ये फर्स्ट ड्रग येतो आपला नायट्रेट्स. नायट्रेट्समध्ये काय येतं ISD म्हणजे आयसोनियाझिड लाईक अ ड्रगसुद्धा आपण हे देतो पेशंटला. नंतरून आपलं सेकंड काय बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. तर बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकरमध्ये काय येतो आपलं ॲटेनॉल येतो, परत प्रोपॅनॉल येतो. हे ड्रग्स आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. आपला थर्ड कोणता आहे तर थर्ड आहे आपला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये कोणता आहे आपला निफेडिपिन हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये येतं. 4th नंबरचं आहे आपलं ACE इनिबिटर. तर ACE इनिबिटरमध्ये काय येतं ACE इनिबिटरचं एक्झाम्पल येतं आपलं कॅप्टोप्रिल. तर ACE इनिबिटरचा फुल फॉर्म काय आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर म्हणजेच आपले ACE इनिबिटर. तर ACE इनिबिटरचं आपलं एक्झाम्पल आहे कॅप्टोप्रिल. तसंच काय आहे स्टॅटिन्स, काय अँटीकोॲग्युलंट असतात ते सुद्धा डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करत असतात. तर अँटीकोॲग्युलंट का प्रिस्क्राईब करतात, जर का आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉट वगैरे तयार झाली असेल तर ती ब्लड क्लॉटला आपल्याला तिचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी डॉक्टर आपल्याला अँटीकोॲग्युलंटसुद्धा प्रिस्क्राईब करत असतात. तर थँक्यू फ्रेंड्स. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.